नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे ऑल इंजिनिअरिंग सब्जेक्ट्स इन मराठी. सो आजचा आपला टॉपिक आहे लिनियर डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेक्टर. सो आपण आता ते बघणार आहोत. तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर नक्की करा, कारण मी फर्स्ट टाईम आपला यूट्यूब चॅनल चालू करीत आहे, तो म्हणजे इंजिनिअरिंगचे सर्व सब्जेक्ट, ते पण मराठीमधून. सो आज आपण बघणार आहोत लिनियर डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेक्टर. सो लेट स्टार्ट अवर चॅप्टर. सो लिनियर डिपेंडंटमध्ये नेमकी काय राहतं, इफ लेट आपण x1 x2 आपण मानू शकतो. x1 x2 अँड x3 इज द सिस्टीम ऑफ n रोची ती सिस्टीम राहते. सिस्टीम ऑफ n रो और कॉलम. रो और कॉलम या दोघांपैकी कशाची सिस्टीम विथ सेम ऑर्डर इज कॉल्ड ॲज अ व्हेक्टर. सो इफ देअर एक्झिस्ट, त्याच्यामध्ये आपण काय नोटेशन देतो, C1 C2 C3. सो अप टू Cn इज नॉट ऑल झिरो. जर हे सर्व ऑल नॉन झिरो असतील, ऑल नॉट झिरो हे शब्द खूप महत्त्वाचा आहे. त्याला आपण काय म्हणतो, लिनियरली डिपेंडंट व्हेक्टर. ओके, लिनियरली डिपेंडंट व्हेक्टर. आणि जेव्हा आपल्याला C1 C2 किंवा C3 अप टू Cn इज ऑल झिरो, सो जेव्हा हे सर्व झिरो राहतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, इंडिपेंडंट व्हेक्टर. इंडिपेंडंट व्हेक्टर्स. सो दिस इज द डेफिनेशन. सो लेट्स ओव्हरव्ह्यू. सो C1 C2 जर नॉन झिरो असतील तर त्याला लिनियरली डिपेंडंट म्हणतात, आणि C1 C2 C3 आर द ऑल झिरो असतील तर त्याला इंडिपेंडंट व्हेक्टर म्हणतात. तर लेट्स कन्सिडर, आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पलशिवाय तर काही कळणारच नाही. सो लेट्स टेक अ वन एक्झाम्पल. आणि हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्स किंवा 6 मार्क्सला विचारला जातो. सो याचं एक एक्झाम्पल घेऊ. एक्झामाइन, आपला क्वेश्चन मी राईट करून घेते. सो एक कंडिशन सांगायची राहिली, जर तुमचे व्हेक्टर जर डिपेंडंट आले, म्हणजे लिनियरली ऑल नॉन झिरो आले, तर तुम्हाला त्याच्यातलं रिलेशन फाइंड आउट करावं लागतं. सो आता इथे एक्झाम्पल घेतलं आहे, एक्झामाइन द फॉलोविंग लिनियर डिपेंडन्स ऑर इंडिपेंडन्स व्हेक्टर. ओके, सो आपण याला काय करूया, लेट द गिवन व्हेक्टर्स बी. आता ह्या 3 व्हेक्टर्स यांना काय मानून घेऊया आपण, x1 2 1 3 2, x2 1 3 4 2, and x3 should be 3 -5 2 and 2. आता याला एक आपण मॅट्रिक्सचं इक्वेशन याला कन्सिडर करूया. सो कन्सिडर द मॅट्रिक्स इक्वेशन C1 x1 C2 x2 and C3 x3 which is equal to 0. आता इथं 3 व्हेक्टर्स दिलेले आहे म्हणून आपण x3 पर्यंत घेतलं. तर तुम्हाला 4 व्हेक्टर्स द्यायला असतील तर तुम्ही x4 पर्यंत घ्यायचं राहतं. सो आपल्याला C1 तसाच घ्यायचा, आणि आपली x1ची व्हॅल्यू काय आहे, 2 -1 3 2, प्लस C2 x2ची व्हॅल्यू काय आहे, 1 3 4 2, अँड C3ची व्हॅल्यू आहे 3 -5 2 and 2. ओके, सो आपण हे राईट करून घेतलं. आता इथली एक स्टेप ती खूप महत्त्वाची. जर तुमची इथली स्टेप चुकली तर तुम्ही पुढचं सॉल्व नाही करू शकत. सो काय करायचं, आधी 2C1, मग काय करायचं, इथला C2चा घ्यायचा, प्लस C2 अँड 3C3. ओके, इज इक्वल टू 0. मी परत सांगते, आता काय, मायनस म्हणजे -C1 प्लस आता 3C2 -5C3 विच इज इक्वल टू 0. नंतर 3C1, ही स्टेप खूप महत्त्वाची, 4C2 प्लस 2C3 विच इज इक्वल टू 0. 2C1 प्लस 2C2 प्लस 2C3. ओके, सो आपण हे याला राईट करून घेतलं आहे. त्यानंतर काय, विच इज द होमोजिनियस इक्वेशन. तर त्याला आपण मॅट्रिक्समध्ये कसं राईट करू शकतो, द गिवन मॅट्रिक्स
द गिवन ही काय एक सिस्टीम तयार झाली आपल्याला. आता ह्या सिस्टीमला आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये राईट करायचे. सो आपण काय करू शकतो, ही जी मेन सेंटेन्स मी तुम्हाला देते ही खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण काय क्रिया करतोय हे समोरच्याला जो पेपर चेकिंग करतो त्याला समजतो. सो मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण कसे राईट करू शकतो, कॅन बी रिटन ॲज. सो याला कसं करू शकतो, आता फर्स्ट रो म्हणजे 2 - 1 फर्स्ट कॉलम त्याच्यानंतर 1 3 4 2 3 - 5 2 and 2. आपल्याला आपले अननोन्स किती आहे, C1 C2 C3 आणि आपले इलेमेंट्स आहे 0 0 0 0. सो याला आता आपण इथपर्यंत ही स्टेप केलेली आहे. सो आता याला ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स आपला मॅट्रिक्स झाला. सो आपल्याला ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स करायचं आहे. सो आपण ते करूया. सो याला ऑग्युमेंटेड मॅट्रिक्समध्ये राईट करून घेऊया. ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स कसा राईट करता, तर फक्त जे इलेमेंट्स राहतात ते नाही घ्यायचे आणि जे 0 0 राहते ते एकत्र करून द्यायची. -1 -3 5 3 4 2 2 2 2 आणि इथं याला ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स असं आपण म्हणतो. तर याची आपल्याला रो ऑपरेशन करायची आता इक्लॉन फॉर्मच्या मेथडने. सो आता काय करू आपण, इथं आपल्याला कोणती पण स्टेप करताना इथं 1 पाहिजे राहतो. सो आपण इथं काय करूया, R1 - 1 येतो आहे तर आपण त्याला चेंज करून घेऊया नंतर. सो आपण काय करूया, R1 इंटरचेंज R2. आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणायचं आहे. सो R1 चेंज R2 जर केलं सो ओनली R1 चेंज होईल, R1 आणि R2, आणि जो R1 आहे तो R2च्या जागी येईल. ही तुम्हाला रो ऑपरेशन येत असेल. हे पण सर्व इक्लॉन फॉर्मने करायची. काही जण काय करतात, नॉर्मल फॉर्मने करतात. तर आपल्या नॉर्मल फॉर्मने हे करायची नाही आहे. यानंतर आपण काय करू शकतो, याला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर हा 0 होईल. यानंतर 3ने जर केलं म्हणजे प्लस केली तर R3 + R1 R2 + 2R2 जर केलं तर आपण इथं 0 करू शकतो. सो काय करू शकतो, R2 + 2R1 R3 इंटरचेंज R3 + 3R1 अँड R4 इंटरचेंज R4 + 2R1. ओके. सो आता आपण याचे ऑपरेशन परफॉर्म करूया. सो तुम्हाला ते तसं असेल. हे आता फर्स्ट रो आहे तशीच राईट करून घ्यायची, 0 0 0. ओके. सो 2 + 2R1 विच इज इक्वल टू 0. 1 - 3 to the 6. सो 7 - 7 0. आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता हे सर्वांना जमलंच पाहिजे कारण याच्यावर सर्व डिपेंड आहे. तर आता हे इलेमेंट आपल्याला सेम दिसत आहे. तर आपण काय करू शकतो, R2 इंटरचेंज R2 डिवायडेड बाय 7. त्यानंतर R3 इंटरचेंज R3 डिवायडेड बाय 13 अँड R4 इंटरचेंज R4 डिवायडेड बाय 8. सो आपण हे का केलं, कारण सेम इलेमेंट आहे. इथं आपल्याला 1 येऊ शकतो म्हणून आपला हा अप्पर ट्रायंग्युलर बनवू शकतो याच्यानुसार. सो -1 3 - 5 0 0 0. काय करू, 7ने डिवाईड केलं तर इथं काय येईल, 7 - 1 0 1 - 1 0 1 - 1. सो आता काय करू शकतो, R3 इंटरचेंज R3 - R2. सो याला जर मायनस केलं तर इथं 0 येईल. म्हणजे याला मायनस केलं तर इथं 0 येईल. आणि तसेच आपण R4साठी पण करू शकतो, R4 - R2. सो -1 3 - 5 0 1 0 - 1. सो इथं 1 - 1 0 -1 -1 सो 0 -1 + 1 0 0 0 0 0 0 0. सो आपला जो P(A) ची रँक किती आली, P(A) इज इक्वल टू 2. आणि आपले अननोन्स किती आहे, अननोन्स आहे आपले 3. सो आता काय होईल, सिस्टीम कन्सिस्टंट आहे. So system is consistent but possesses non-trivial solution. Possesses non-trivial solution. सो आता आपल्याला याच्यातलं रिलेशन फाइंड करावं लागेल, कारण सिस्टीम ही इंडिपेंडेंट आलेली आहे. कारण ऑल 0 जर आले असते तर आपण इंडिपेंडेंट म्हटलं असतं. आता ही डिपेंडेंट आलेली आहे. सो आता आपण याला सॉल्व करूया. इथून आपण नाही ठरवू शकत की सिस्टीम इथं 0 आली आहे किंवा डिपेंडंट, तर आपल्याला अजून सॉल्व करावं लागेल. तर हे जे इलेमेंट आहे आता याची रँक तर 2 आली. आता हे इलेमेंटची आपल्याला
इक्वेशन बनवून त्यांना सॉल्व करावं लागेल. सो इथं काय येईल -C1 + 3C2 - 5C3 आणि C1 - C3. सो तेच मी इकडे राईट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, एक अज्युम करू शकतो, C3ला आपण टी पुट करू शकतो. सो जेव्हा आपण C3ला टी पुट करू सो C2 आपला काही टी येईल. ओके. त्यानंतर आपण हे पुट C2 and is equal to C3 is equal to T in equation first. त्याच्यानंतर -C1 + 3T - 5UT which is याच्यात आपण पुट केलं. सो आपला -C1 is equal to 2T येईल. सो इथं काय होईल आपलं बरोबर आहे. C1 is equal to हा मायनसचं साईन इकडे येईल -2T. सो आपला C1 आला. आता इथं 0 व्हॅल्यू आलेली नाही आहे. सो आपला C1 आलेला आहे -2T, C2 आला आहे T आणि C3 आला आहे T. सो जर इथं आपले जर ऑल 0 आले असते तर आपण त्याला इंडिपेंडेंट म्हटलो असतो. बट आता हे नॉन 0 आलेले. सो आपण काय करू शकतो, C1 C2 C3 नॉट ऑल 0. सो देअरफॉर x1 x2 x3 आर लिनियरली डिपेंडंट. तर आपल्याला त्याचं रिलेशन काढायला लागेल. टू फाइंड रिलेशन बिटवीन, आता आपल्याला x1 x2 आणि x3चं रिलेशन फाइंड आउट करायला लागेल. सो आपण आधी काय लिहिलं होतं, C1 x1 C2 x2 C3 x3 विच इज इक्वल टू 0. आता C1ची व्हॅल्यू काय आपली -2T x1, C2ची व्हॅल्यू काय आहे T x2 आणि C3ची व्हॅल्यू काय T x3 विच इज इक्वल टू 0. सो आपण याच्यातून T कॉमन काढून घेऊया विच इज इक्वल टू x2 प्लस नाही, आपण काय करूया फर्स्टली ह्या दोन टर्म आधी हे करून घेऊया. सो T × x2 प्लस x3 करूया आणि त्याच्यानंतर हा 2x इकडं पाठवूया 2T x1. सो T and T गेट कॅन्सल. सो x2 प्लस x3 विच इज इक्वल टू 2x1. सो याचं रिलेशन आलेलं आहे. जर आपलं हे रिलेशन करेक्ट आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर काय करायची, आपल्याला x2 काय दिलेलं होता, थांबा. सो हिअर आपल्याला x2 काय दिलेलं आहे 1 3 4 2 आणि x3 दिलेला आहे 3 - 5 2 2. तर तो आपण याच्यात पुट करूया आणि मग आपलं सोल्युशन करेक्ट आहे की नाही हे कळेल. सो x2ची व्हॅल्यू काय आहे 1 3 4 2 प्लस x3 काय दिलेलं आहे 3 - 5 2 and 2 आणि 2x1 काय दिलेलं आहे 2 - 1 3 2. आता काय करायची 3 + 1 4 -5 3 -3 प्लस -5 -2 4 + 2 6 आणि 2 + 2 4. आता हे आलं तर आता याला हे करायचं 2 × 2 = 4 2 × 2 - 2 2 × 3 = 6 आणि 2 × 2 = 4. सो आपले हे दोघं इक्वल आले. सर आपला ॲन्सर करेक्ट आहे. लेट्स चेकसाठी आपलं बरोबर ॲन्सर आलं का नाही हे चेक करण्यासाठी हे. ओके. सो मी तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल एकदा दाखवून देते. सो आपण इथून स्टार्टिंग केली होती लिनियरली इंडिपेंडेंट अँड इंडिपेंडेंट. सो हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर हे आपण त्याला सॉल्व केलेलं आहे आणि इथं आपण चेक केलेलं आहे. हे झालं लिनियरली डिपेंडंट व्हेक्टरचं, लिनियरली डिपेंडंट व्हेक्टर. जर तुम्हाला इंडिपेंडेंटचा पण पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल. ओके. सो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.